तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नीलम्स वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही कुठे गेलो होतो तर गडचिरोलीतील जे स्मृती उद्यान आहे म्हणजे गार्डन आहे, ते प्रसिद्ध असं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही गेलो होतो. दूरची परीक्षा पण संपली होती. दुरू म्हणजे दुर्वा. मग त्यामुळे तिथं चाललं होतं की मम्मी आपण गार्डनला जाऊ, म्हणून मग आम्ही तिघीजणी त्या गार्डनला गेलो होतो. करते का काय राधा? उडी का कोणी मारली उडी? कोणी उडी मारली? हा, कोणी उडी मारली राधा त्या दिवशी? कोणी? मोर. कोण आहे ते? मोर आहे. हात लावते. छान 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 आहे का मोर? असं मोराची कुंडी आहे आणि त्यामध्ये असं छानपैकी असं शोचं झाड लावलं आहे. हा, सुकले. मोर छान आहे ना मोर? हात लावते. बर, चला चला. हो का? त्यानंतर एंट्री केल्यानंतर तिथे काय एंट्री फी असते, त्याची प्रोसिजर असते. त्याप्रमाणे आम्ही एंट्री फी वगैरे दिली आणि त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये आलो. त्यानंतर सुरुवातीलाच एवढं छान एकदम मस्त दोन्ही बाजूनी झाडं लावली होती. त्यानंतर मोरांचे असे स्टॅच्यू होते आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी झाडं लावली होती. त्यानंतर असं गार्डनच्या मधोमध असं बैलांची जोडीने शेतकरी उभा आहे असं स्टॅच्यू होतं. असं खूप छान आणि सुंदर असं प्लॅन करून असं एकदम छान ते गार्डन ते तयार केलेलं होतं. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो. त्यानंतर सगळीकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे घसरगुंडी, त्यानंतर सीसॉ असे वेगवेगळे लावलेले होते. मग तिथे राधा त्या साईडला गेली आणि नंतर तिला जायचं होतं, खाली उतरता येत नव्हतं, म्हणून मग सांगत होती काय करू अशी, म्हणून तिला अशी उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. पण नंतर तिने पाय खाली टाकला आणि ती उडी मारून गेली. एकदम सुरुवातीला एकदम छोटीशी अशी घसरगुंडी होती. त्या घसरगुंडीवर त्या दोघीजणी बसल्या आणि खेळायला लागल्या. तिथे गार्डनला गेल्यानंतर राधाला एवढा आनंद झाला होता की ती नुसती एकासुद्धा स्लाईडवर व्यवस्थित बसत नव्हती. थोडीशी एका स्लाईडवर बसली की लगेच उतरायची, दुसऱ्या स्लाईडवर बसायची. तिथे थोडीशी बसली मग तिसऱ्यात, अशी नुसती ती गार्डनभर नुसती धावत होती आणि पळतच होती. आम्ही पहिले फिरत. राधू हाय कर, राधू हाय कर, राधू हाय कर, हाय कर इकडे, हाय राधू हाय कर. त्यानंतर दुर्वाच्या पप्पांना थोडं त्यांचं काम होतं, त्यामुळे ते ऑफिसला गेले होते आणि दुर्वाला राधाला
मला तिथे गार्डनमध्ये सोडलं होतं. ते म्हटले, "मी माझं काम करून येतो, तोपर्यंत तुम्ही गार्डनमध्ये पोरींनो तू खेळव." म्हणून मी थांबली होते. तेव्हा त्यांचा फोन आला होता, की "काय मुली खेळत आहेत का? काय व्यवस्थित आहे का?" म्हणून. तर त्यांच्याशी मी फोनवर अशी बोलत होती. तरी ते करत होते, तरी पण राधाचं मला सांगणं चालू होतं, की "मम्मा तिकडच्या स्लाईडवर चल, तिकडे जाऊ." असं. मग त्यानंतर तिला मी घेतलं आणि मग आम्ही तिकडे त्या दिवशी राधा आणि दुर्वानी गार्डनमध्ये खूप मज्जा केली, खूप धमाल केली. तुम्हाला हा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.